पंतजी याने माझी पाठी फोडली आहे. तुळचे घेऊन जा हिला. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी करंगळी कापून शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक केला होता ना? हो असं ऐकलंय. लांब कशाला जात? आपण साधं वराड घेऊन जातो तेव्हा विशीवर लिंबू नारळ देतो ना? का देतो? पुढचा रस्ता मोकळा व्हावा म्हणून. झाडाखाली जेवायला बसलो तर घास काढून ठेवतो. का ठेवतो? कुणाचा आत्मा असेल तर आपण त्याचं देणं दिलं झालं. याचा अर्थ काय? कोणाला तरी देणं द्यावं लागतं. पुढची वाट सुकर व्हावी म्हणून. आजा जेव्हा आंब्याचं झाड लावतो ना तेव्हा नातवंड आंब खातात. कोणाला तरी देणं आहेच ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. काय बरोबर आहे? सांग ना काय बरोबर आहे? मी आपलं मंतर मारल्यासारखी मान डोलवतोस. ज्योतिबा हात जोडतो पर माणसं भयकवू नका. आम्ही हाय ना त्यात खुश आहे. आमच्या गळ्याला गाणं आहे, आमच्या डफाला नाद आहे, आता पायात बळ आहे. आमचा एक तराळ एका घटकत 4 कोस गावात जाऊन निरोप देतोय. म्हणलं तर दगड बी पचितोय. कमरेला एक चिरकुट जरी असला ना तरी आमचा जन्म जातोय. तवा ज्योतिराव तुमची इद्या आम्हाला नगा. पण मी शिकवायचा पण घेतलाय. अहो कसलं पण? हे काय सीता स्वयंवर आहे होय? ज्योतिराव तुम्ही निघा बरं. निघू? अरे मी जर माझ्या घरावर झालेला हल्ला बाजूला ठेवून तुमच्या दिशेने येतोय तर तुम्ही तुमच्या मनातली भीती बाजूला ठेवून एक पाऊल माझ्या दिशेने टाकू शकत नाही. पंतजी मला शिकायचंय. कोंडे एक मुस्काडा झालीन. पंतजी याने माझी पाठी फोडली आहे. तुळचे घेऊन जा हिला. कोंडा ज्योतिबा आमच्यावर उपकार करा आणि इथं जावं आता तुम्ही. निघा. बघा अजून बी पाय हल ना. रानबा घेऊन जा त्यांना वस्ती बाहेर. जा निघा. चला ज्योतिराव. पंतजी नका जाऊ. पंतजी तुम्ही चला रा. तुळशे घे चला.